नमस्कार. जीवन जगण्याची कला भाग 225. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं क्रमशः वाचन. काल आपण पाहिलं शिवा न्हावी आणि बाजीप्रभू देशपांडे अशी अनेक उदाहरणे इतिहासाने नमूद करून ठेवली आहेत. शहनशाह औरंगजेबाचा इमानी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यास जावे लागले. आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग गवसेना. पुन्हा शक्कल लढवली आणि महाराज पसार झाले. पसार होताना बिछाणावर एकजण शिवाजीचे सोंग घेऊन झोपला होता आणि एकजण त्याचे पाय चेपत होता. पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडकीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती. मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते ते होते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जत. लवकर असो अगर उशिरा असो डाव उघडकीस येणार, आपण पकडले जाणार आणि बेमौत मारले जाणार याची मदारी मेहतरला आणि हिरोजी फर्जतला जाण नव्हते. मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले? पुन्हा तेच उत्तर. शिवाजीने आरंभलेले कार्य मोलाचे आहे, ते पूर्ण व्हायला हवं, टिकायला हवे. आपण मेलो तरी चालेल हीच ती भावना. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावे. अशी किमया शिवाजीराजे करू शकले. इतर राजांना ते शक्य नव्हते. इतर राजांसाठीही लढणारे होते, नाही असं नाही. अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले, पण त्यांचे लढणे हे मर्दुमकी गाजवून जहागिरी आणि इनाम मिळवण्यासाठी होते. ते मेले ते जहागीरसाठी आणि इनामसाठी, उदात्त कार्यासाठी नव्हे. शिवकार्यात लढवय सैनिक तर सहभागी होतेच, परंतु सर्वसामान्य रयतसुद्धा आपल्या परीने सहभागी होते आणि हे फार महत्त्वाचं होतं. राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं. खरं म्हणजे ते कार्य राजाचे नसते तर सर्व रयतेचे असते आणि म्हणूनच यशस्वी होते. रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचे ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीने सोप्या आणि रोखटोक भाषेत कविता करून नोंदवून ठेवले आहे. कवितेचे ध्रुपद आहे, खबरदार जर टाच मारुनी जात पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचे. धामधुमीचा काळ आहे, सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेतात नांगणारा साधा शेतकरी सुद्धा सावध आहे. कुणाचे सैनिक कुठे जातात इकडे त्याचे लक्ष आहे. स्वराज्य कार्यात दगाफटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे. बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहत होते. शेतकऱ्यांचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा धिटाईने त्याला अडवतो आणि सांगतो, खबरदार पुढे जाल तर चिंधड्या उडवीन. तुम्ही कोण आहात, कुठे चाललात वगैरे वगैरे. हा चिमुरडा पोरगा शस्त्रसज्ज घोडेस्वारांना दम देतो, भीत नाही. त्याला वाटते आपण सुद्धा हे केले पाहिजे, हे आपले कार्य आहे. शिवाजी राजा काहीतरी चांगले करतोय, आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे. पुढे कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता. त्या पोराने शिवाजी पाहिलाच नव्हता, ओळख देखील काही नाही, देणे घेणे काही नाही, पण तो शिवाजीच्या कामात मदत करू पाहतो, त्यासाठी धोका पत्करतो. शिवकाळामध्ये शिवाजींच्या सर्व सहकार्यात, सर्व सैनिकात आणि सर्व रयतेत ही भावना शिवाजी तयार करू शकला. यातच त्यांचे वेगळेपण सामावलेले आहे. असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढायातच होतात. इस्टेटीच्या लोभाने जे लढतात आणि मरतात त्याची नोंद ठेवावी असे इतिहासाला वाटत नाही. लढाईच्या धूमचक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसे भीमपराक्रम गाजवतात, युद्धाच्या धुंदीत मरणही पत्करतात. जहागिरी मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या टिकवण्यासाठी पराक्रम सुद्धा केले गेले आहेत, पण प्रलोभाविना जाणून बुजून मृत्यूला कवटाळणाऱ्या पराक्रमांची जातच वेगळी असते. शिवाजीचे सहकारी व त्याची रयत शिवाजीच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होती, ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाजीच्या काळातील त्याच्या रयतेला शिवाजीचे कार्य व शिवाजीचे राज्य हे आपले राज्य आहे असे वाटत होते, याबाबत शंका घ्यायला जागा नाही. पण असे का होते? शिवाजीने असे काय केले होते की रयतेला त्याने आरंभलेले कार्य आपले वाटावे? इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राजांना जी रयतेची निष्ठा मिळाली नव्हती ती शिवाजी राजांना का मिळाली असा खरा प्रश्न आहे. इतर राजे रयतेशी वागत ती रीत आणि शिवाजी महाराज रयतेशी वागत ती रीत, यात जो फरक होता त्या फरकात या प्रश्नाचे उत्तर सापडेल. त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे, कोण आला, कोण गेला यासंबंधी फारशी फिकीर करीत नसे. कुणीही राजा आला किंवा गेला, कुणाचेही राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. गावे जवळजवळ स्वयंपूर्ण होती, गावड्यांची स्वयंपूर्ण यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, 12 बलुते होती, ते गाव चालवित होते, गावगाडा हाकीत होते. राज्य बदलली तरी या गावगाड्यात फरक पडत नव्हता.
वतनदार होते ते भरमसाठ वसूल करीत होते, रयतेवर अन्याय करीत होते, त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळत नव्हती म्हणून कोणी मागत नव्हते. राज्य बदलले तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार तेच असत. हे सर्वजण पटापट निष्ठा बदलीत. ज्याचा जय झाला असेल, ज्याचं राज्य असेल त्याला निष्ठा अर्पण करीत, स्वतःची वतने शाबूत राखीत, रयतेला छळीत, वसूल करीत आणि राजाला हिस्सा नेऊन देत. जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतात व किती देतात यांच्याशी कर्तव्य नव्हते. सर्वच राजे लुटारू किंवा लुटारूचे म्होरके अशी रयतेची रास्त समजूत होती. म्हणून ते राजात फरक करीत नसत. यासंबंधी इतिहासाचार्य राजवाडे यांनी मही कावितीची बखर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेली ती सर्व एक प्रकारची पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंब चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे. ज्यांची सतत चोरी होत असे त्यांचा चोर कोण आहे, त्याची जात काय आहे, याच्याशी संबंधच काय. म्हणून राजा कोण आला किंवा गेला याच्याशी रयतेला कर्तव्य नव्हतं. दूर ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असलेल्या मार्क्सने सुद्धा अपुरी साधने असताना असाच निष्कर्ष काढला होता. मार्क्सने त्याचा थोर सहकारी एंगल्स याला 14 जून 1853 रोजी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतातील त्या काळच्या लढाया, खेडी व बदलणारे राजे यासंबंधी मार्क्स लिहितो. जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथी यांनी धोका पोचला तरी तेच नाव, त्याच सरहद्दी, तेच हितसंबंध, तीच कुटुंबसंस्था शतकानुशतके सातत्य टिकवून आहेत. राज्य मोडणे अग्र दुभंगणे याची झळ हे रहिवासी स्वतःला कधीही लावून घेत नाहीत. जोपर्यंत खेडे अखंड राहते तोवर ते राज्य कुठल्या सत्तेकडे गेले किंवा कुठल्या सार्वभौमत्वाखाली ते येते याची फिकीर ते करीत नाहीत. त्यांची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही. राज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध नव्हता, राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता. राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राज्य बदलले तरी जुनीच राज्य यंत्रणा ते राज्य राबवित होती व प्रजेला नागवित होती. वतनदाराने रयतेला छळले, लुटले, नागवले तरी राजाला पर्वा नव्हती. जोवर त्याचा वसूल वतनदार आणून देत होते तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नसे. शिवाजीचे कार्य सुरू झाले. शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्याची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. शिवाजी जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत असे तो वागू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले. त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम झाले. वतनदार राजाच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले तर त्यांच्या विरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. कारण रयतेने केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली. शिवाजीच्या रयतेला हे सारेच नवे होते, कुठे घडत नव्हते असे होते. त्यांना फरक जाणवत होता आणि राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा व राज्यकार्य त्यांना आपले वाटू लागले होते. असा हा आगळा वेगळा राजा. उद्या पुन्हा भेटू. रयतेची कणव असलेला राजा हा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.